झी 24 तास एक पाऊल पुढे। मध्य रेल्वेच्या मुंबईतील उपनगरीय मार्गावर कितीही पाऊस पडला तरी सिग्नल यंत्रणा खराब होणार नसल्याचा दावा मध्य रेल्वे प्रशासनाने केला। यासाठी डिजिटल एक्सेल काउंटर ही नवी अत्याधुनिक यंत्रणा रेल्वेने बसवली आहे। यामुळे सिग्नलची यंत्रणा पाण्याखाली जाऊनही सुस्थितीत सुरू राहील असा दावा रेल्वेने केला आहे। मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर थोडा जरी पाऊस झाला की लगेच लोकल सेवा कोलमडते असा दरवर्षीचा अनुभव आहे। विशेषतः रेल्वे ट्रॅकवर पाणी आल्यावर सिग्नल यंत्रणा बंद पडल्याचं चित्र अनेकदा दिसतं। मात्र आता ट्रॅकवर पाणी कितीही वेळ साचलं तरी सिग्नल यंत्रणा सुरूच राहणार असल्याचा दावा रेल्वेने केलाय। यासाठी डिजिटल तंत्रज्ञान सिग्नल यंत्रणेत वापरण्यात आलंय। डिजिटल एक्सेल काउंटर ही यंत्रणा सिग्नल व्यवस्थेमध्ये बसवण्यात आली आहे। यामुळे पावसाळ्यात सिग्नल सेवा अखंडित सुरू राहणार असल्याचा दावा रेल्वे करते। वाडी बंदर मध्ये तो जो भाग आहे सँडर्स रोड वाडी बंदर, तिथे आता नव्याने डिजिटल एक्सेल काउंटर बसवले गेलेले आहेत। त्यामुळे पाऊस पडला की सिग्नल यंत्रणेत जो बिघाड उत्पन्न होतो, जो पूर्वीच्या जुन्या टेक्नॉलॉजीमध्ये तशा प्रकारचं एक दोष होता असं म्हणायला हवं, तो या डिजिटल एक्सेल काउंटर्समुळे दूर झालेला आहे। त्यामुळे सिग्नल फेल होतील असा प्रकार या पावसाळ्यात घडणार नाही। मध्य रेल्वेच्या कुर्ला, शीव, भांडूप, चुनाभट्टी, वडाळा या भागातील रेल्वे ट्रॅकवर पाणी साचतं। म्हणूनच या भागात विशेष करून डिजिटल एक्सेल काउंटर ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे। आता ही यंत्रणा कितपत फायदेशीर आहे हे पावसाळ्यातच स्पष्ट होईल। झी 24 ताससाठी अमित जोशीसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।